ओम श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ओम श्री स्वामी समर्थ। ओम श्री स्वामी समर्थ। एका तरुणाने तब्बल 2 वर्षे नोकरीसाठी हजारो ठिकाणी अर्ज केले, शेकडो मुलाखती दिल्या, पण प्रत्येक वेळी त्याच्या नशिबी फक्त नकारच आला। एक दिवस तर अशी वेळ आली की त्याच्या खिशात फक्त 20 रुपये उरले होते। घरी जाण्यासाठी बसचं भाडं द्यावं की आईसाठी औषधं घ्यावं हा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता। त्याच संध्याकाळी तो एका जुन्या स्वामी समर्थ मंदिरात गेला। तेथे त्याला भेटलेले एक वृद्ध गृहस्थ फक्त एकच वाक्य बोलले, ज्या दारावर तू रोज ठोठावतोस ते दार तुझ्यासाठी नाही। उद्या सूर्योदयापूर्वी जिथे मन तुला घेऊन जाईल तिकडे निघ। तो वृद्ध कोण होता? तो साधा माणूस होता की स्वामींचाच संकेत? आणि त्या एका वाक्याने त्या तरुणाचं आयुष्य कसं बदललं? आजची ही कथा अनेक भक्तांना प्रेरणा देणारी अशी एक काल्पनिक कथा आहे। श्रद्धा, प्रयत्न आणि योग्य दिशेचा संदेश देणारी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका छोट्या गावात आदित्य नावाचा एक तरुण राहत होता। आदित्य अभ्यासात हुशार होता। गावातील प्रत्येक शिक्षक त्याचं कौतुक करत असे। त्याच्या आईचं एक स्वप्न होतं, माझा मुलगा मोठा अधिकारी होईल। वडील दिवसभर शेतात मजुरी करत, उन्हातान्हात राबूनही महिन्याचा खर्च भागत नव्हता, तरी त्यांनी मुलाच्या शिक्षणात कधी कमी पडू दिलं नाही। शहरात राहून शिक्षण घेण्यासाठी त्यांनी आईचे दागिने गहाण ठेवले, अनेकदा स्वतः उपाशी राहिले, पण मुलाला कधी पैशांची कमतरता जाणवू दिली नाही। आदित्यने पदवी पूर्ण केली, कॉम्प्युटरचे कोर्स केले, इंग्रजी बोलायला शिकलो, रिझ्युमे तयार केला। त्याला वाटलं, आता माझे दिवस बदलणार, पण वास्तव खूप वेगळं होतं। पहिल्या मुलाखतीत त्याला सांगितलं, तुझ्याकडे अनुभव नाही। दुसऱ्या ठिकाणी म्हणाले, आम्ही तुला नंतर कळवतो। तिसऱ्या ठिकाणी, आम्ही दुसऱ्या उमेदवाराची निवड केली। असं करत करत महिने गेले, महिने वर्षात बदलले, आणि वर्ष निराशेत। एक संध्याकाळ आदित्य शांतपणे घरी आला। आईने विचारलं, काय रे बाळा, मुलाखत कशी झाली? तो फक्त हसला, छान झाली, पण आईला त्याच्या डोळ्यातलं दुःख दिसलं होतं। रात्री जेवताना वडील म्हणाले, बाळा, काळजी करू नकोस, उशीर होईल पण तुझ्या कष्टाचं फळ नक्की मिळेल। आदित्यने मान हलवली, पण त्या रात्री त्याला झोप लागली नाही। तो छताकडे पाहत पडून राहिला। त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, देवा, मी नेमकं कुठे कमी पडतोय? मी मेहनत करतो, मी प्रामाणिक आहे, मग माझ्याच नशिबी इतका संघर्ष का? पहाटे जवळ आली आणि त्याने एक निर्णय घेतला, उद्या शेवटची एक मुलाखत देईन। जर यावेळी ही नोकरी मिळाली नाही तर शहर सोडून कायमच्या गावात परत येईल। त्याला माहित नव्हतं की उद्याचाच दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळण ठरणार होता, आणि एका अनपेक्षित भेटीतून त्याला असा संकेत मिळणार होता जो त्याच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकणार होता। दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य नेहमीपेक्षा लवकर उठला। आईने त्याच्यासाठी डबा बांधला। वडिलांनी खिशातून 200 रुपयांची जुनी दुमडलेली नोट काढली। ती त्यांच्या शेवटच्या मजुरीतून वाचवलेली होती। हे घे बाळा,
प्रवासाला लागतील. आदित्यने पैसे घेण्यास नकार दिला. बाबा, राहू द्या, माझ्याकडे आहे. पण वडिलांनी त्याच्या हातात जबरदस्तीने ते पैसे ठेवले. बापाच्या हातचे पैसे कधी कमी पडत नाही. हे ऐकून आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. तो काही न बोलता घराबाहेर पडला. शहरात पोहोचल्यावर तो मोठ्या कंपनीच्या ऑफिससमोर उभा राहिला. भव्य इमारत, शेकडो उमेदवार, प्रत्येकाच्या हातात फाईल, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आशा. त्याने मनात म्हटलं, देवा, ही शेवटची संधी आहे. मुलाखत सुरू झाली. प्रश्नांवर प्रश्न विचारले गेले. आदित्यने प्रत्येक उत्तर आत्मविश्वासाने दिलं. मुलाखत संपल्यावर त्याला वाटलं, यावेळी नक्की होईल. तो आनंदाने बाहेर पडला. पण 2 तासांनी त्याच्या मोबाईलवर एक संदेश आला. वी रिग्रेट टू इन्फॉर्म यू. पुढे वाचण्याची त्याची हिंमत झाली नाही. त्याला समजलं, पुन्हा एकदा नकार. पावसाची हलकी सर सुरू झाली. रस्त्यावरची गर्दी वाढत होती. लोक आपापल्या कामात व्यस्त होते. पण आदित्यला काहीच दिसत नव्हतं. तो चालतच राहिला. नकळत एका जुन्या मंदिरासमोर येऊन थांबला. मंदिराच्या प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, श्री स्वामी समर्थ. आतून मंद घंटानाद ऐकू येत होता. धुपाचा सुगंध दरवळत होता. त्याने हळूहळू मंदिरात प्रवेश केला. मंदिरात फारशी गर्दी नव्हती. एका कोपऱ्यात काही भक्त जप करत बसले होते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तो आवाज वातावरणात विलीन होत होता. आदित्य शांतपणे स्वामींच्या मूर्तीसमोर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पहिल्यांदाच त्याने मन मोकळं केलं. स्वामी, मी खूप थकलो आहे. मी प्रयत्न केले, कधी हार मानली नाही. पण आता माझ्यात ताकद उरलेली नाही. जर माझ्यासाठी काही वेगळा मार्ग असेल तर मला तो दाखवा. तो बराच वेळ तसाच बसून राहिला. त्याच्या शेजारी कोणीतरी येऊन बसलं. पांढरा साधा धोतर, जुना अंगरखा, डोक्यावर पांढरी टोपी आणि चेहऱ्यावर विलक्षण शांत हास्य. वृद्ध गृहस्थांनी विचारलं, बाळा, एवढा अस्वस्थ का दिसतोस? आदित्यने त्यांच्याकडे पाहिलं. नकळत त्याने आपल्या मनातील सगळं सांगायला सुरुवात केली. 2 वर्षांचा संघर्ष, आईवडिलांची परिस्थिती, नकार, अपयश, सगळं. वृद्ध शांतपणे ऐकत राहिले. एक शब्दही मध्ये बोलले नाही. सगळं ऐकल्यावर त्यांनी फक्त एवढंच विचारलं, तू रोज नोकरी शोधतोस, पण स्वतःला शोधायचा प्रयत्न कधी केलास? आदित्य गोंधळला. म्हणजे? वृद्ध हलकंसं हसले. देव माणसाला नेहमी उत्तर देतो, पण माणूस फक्त स्वतःच्या प्रश्नांमध्ये अडकलेला असतो. वृद्धांनी खिशातून एक छोटासा कागद काढला. त्यावर फक्त 3 शब्द लिहिले होते, श्रद्धा, संयम, प्रयत्न. ते म्हणाले, उद्या सूर्योदयापूर्वी उठ, स्नान करून स्वामींचं नामस्मरण कर आणि मग कोणताही विचार न करता जिथे तुझं मन तुला घेऊन जाईल तिकडे निघ. लक्षात ठेव, कधी कधी नोकरी आपल्याला शोधत असते, पण आपण चुकीच्या दारावर ठोठावत असतो. हे बोलून वृद्ध उठले. आदित्यने नमस्कार करण्यासाठी खाली मान झुकवली आणि काही क्षणांनी वर पाहिलं. पण ते वृद्ध तिथे नव्हते. मंदिराबाहेरही नव्हते. इतक्या कमी वेळात ते कुठे गेले? आदित्यच्या हातात अजूनही तो छोटासा कागद होता आणि त्याच्या मनात एकच प्रश्न, हे साधे वृद्ध होते की स्वामींचाच एखादा संकेत?
त्या रात्री आदित्यला नीट झोपच लागली नाही. त्याच्या डोळ्यासमोर वारंवार त्या वृद्धांचा चेहरा येत होता. जिथे मन तुला घेऊन जाईल तिकडे निघ, हे शब्द त्याच्या कानात सतत घुमत होते. पहाटे 4:30 वाजता त्याला जाग आली. घरात सर्वजण झोपलेले होते. त्याने शांतपणे स्नान केलं. आईच्या देवघरातील श्री स्वामी समर्थांच्या छोट्याशा फोटोसमोर बसला. हात जोडले, डोळे मिटले आणि पहिल्यांदाच त्याने नोकरी मागितली नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा, बाकी सर्व तुमच्यावर सोपवलं. काही क्षण शांतता होती. त्याच्या मनात अचानक एका ठिकाणाचं नाव आलं. औद्योगिक वसाहत. ती जागा जिथे तो कधीच गेला नव्हता. मी तिथे का जाऊ, असा विचार त्याच्या मनात आला. पण लगेच त्याला वृद्धांचे शब्द आठवले, विचार करू नकोस, मन जिथे घेऊन जाईल तिकडे निघ. त्याने बॅग घेतली आणि घराबाहेर पडला. मधून उतरल्यावर तो त्या औद्योगिक परिसरात पोहोचला. सकाळची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती. काही कामगार कारखान्यांकडे जात होते. आदित्य एका रस्त्याने चालत होता. अचानक त्याच्या नजरेस एक लहानसं फलक दिसलं. भरती सुरू आहे. तो थांबला. ही कंपनी त्याने कधीच पाहिली नव्हती. नाही वेबसाईट, नाही ऑनलाईन जाहिरात, नाही कोणतीही माहिती. क्षणभर तो संभ्रमात पडला. इथे जावं की नाही. इतक्यात मागून एक सुरक्षा रक्षक म्हणाला, मुलाखतीसाठी आला आहेस का? आदित्यने होकारार्थी मान हलवली. मग आज जा, आज शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस. हे शब्द ऐकताच त्याच्या अंगावर काटा आला. तो आत गेला. ऑफिस साधं होतं. भपकेबाजपणा नव्हता. एका टेबलामागे मध्यमवयीन अधिकारी बसले होते. त्यांनी रिझ्युमे पाहिला. आदित्यकडे पाहून विचारलं, इतक्या ठिकाणी मुलाखती दिल्या, इथे कसा आलास? आदित्य काही क्षण शांत राहिला. तो हसला आणि म्हणाला, खरं सांगायचं तर मला स्वतःलाही माहीत नाही. फक्त इथे यावंसं वाटलं. अधिकारीही हसले. कधी कधी आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय हे विचार करून नाही, तर योग्य वेळी घेतलेल्या पावलांमुळे होतात. मुलाखत सुरू झाली. यावेळी वातावरण वेगळं होतं. कोणी त्याला कमी लेखलं नाही. त्याच्या गुणांबद्दल विचारलं. त्याच्या कल्पना ऐकून घेतल्या. त्याने मनापासून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. शेवटी अधिकारी म्हणाले, आम्हाला अनुभवापेक्षा प्रामाणिक माणूस हवा आहे. उद्यापासून कामावर येऊ शकशील. क्षणभर आदित्यला वाटलं, हे स्वप्न आहे. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो फक्त एवढंच म्हणू शकला, हो सर, नक्की. नोकरीचं नियुक्तीपत्र हातात घेऊन तो सरळ त्या मंदिरात गेला. त्याच्या मनात एकच इच्छा होती, त्या वृद्धांना पुन्हा भेटायचं. तो मंदिरात पोहोचला. पुजाऱ्यांना विचारलं, काल इथे पांढरे कपडे घातलेले एक वृद्ध बसले होते, ते कुठे आहे? पुजारी आश्चर्याने म्हणाले, बाळा, काल दिवसभर मी इथेच होतो. तू ज्यांचं वर्णन करतो आहेस असे कोणी इथे आलेच नव्हते. आदित्य काही क्षण निःशब्द उभा राहिला. त्याने खिशात हात घातला. तो छोटासा कागद अजूनही तिथे होता. त्यावर तेच 3 शब्द, श्रद्धा, संयम, प्रयत्न. त्याने स्वामींच्या मूर्तीसमोर नम्रपणे मस्तक टेकवलं. त्या क्षणी त्याला जाणवलं, कदाचित चमत्कार नोकरी मिळण्यात नव्हता. चमत्कार होता भीतीवर मात करण्यात, विश्वास परत मिळवण्यात आणि योग्य वेळी योग्य दिशेने चालायला सुरुवात करण्यात.
आदित्य आयुष्यात पहिल्यांदाच एका कंपनीत कर्मचारी म्हणून प्रवेश करत होता. 2 वर्षांपूर्वी तो अशाच कार्यालयांच्या बाहेर तासनतास उभा राहायचा. आज त्याच कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून तो अभिमानाने आत चालत होता. त्याने मनातच स्वामींचं स्मरण केलं. श्री स्वामी समर्थ. पहिले काही दिवस त्याने मनापासून काम केलं. कोणतंही काम लहान किंवा मोठं आहे असा विचार त्याने कधी केला नाही. सहकारी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले, कारण प्रत्येक काम तो हस्त स्वीकारत होता. एका दिवशी कंपनीचे मालक अचानक उत्पादन विभागात आले. ते प्रत्येक कर्मचाऱ्याचं काम पाहत होते. त्यांची नजर आदित्यवर पडली. ते काही क्षण शांत उभे राहिले. मग म्हणाले, तुझं नाव काय? आदित्य. किती दिवस झाले कामाला? सर, आज 12वा दिवस. मालक हसले. फक्त 12 दिवसात तू सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहेस. अशीच मेहनत करत रहा. त्या दिवशी आदित्यला समजलं, नोकरी मिळवणं हे यश नसतं, तर ती प्रामाणिकपणे टिकवणं हे खरं यश असतं. महिला पगार मिळाल्यानंतर आदित्यने सर्वात आधी काय केलं? त्याने आईवडिलांसाठी कपडे घेतले, घरासाठी किराणा घेतला आणि उरलेले काही पैसे घेऊन तो त्या स्वामी समर्थ मंदिरात गेला. मंदिरात पोहोचल्यावर त्याने नम्रपणे नमस्कार केला. त्याच्या मनात एकच इच्छा होती, त्या वृद्ध गृहस्थांना पुन्हा भेटायचं. त्याने मंदिरातील पुजाऱ्यांना विचारलं, महाराज, काही दिवसांपूर्वी इथे एक वृद्ध गृहस्थ बसले होते. पांढरं धोतर, साधा अंगरखा, खूप शांत चेहरा. पुजारी काही क्षण विचारात पडले. मग म्हणाले, बाळा, मी या मंदिरात 15 वर्षांपासून सेवा करतो. तू सांगतोस तसे गृहस्थ मी कधी पाहिले नाही. आदित्य आश्चर्यचकित झाला. त्याने पुन्हा विचारलं, पण त्यांनी माझ्याशी इथे बराच वेळ बोललं होतं. पुजारी शांतपणे म्हणाले, कधी कधी देव उत्तर माणसांच्या रूपाने देतो. ते उत्तर कोणाच्या रूपात येईल हे आपल्याला कधीच समजत नाही. आदित्य काही बोलला नाही. त्याने स्वामींच्या मूर्तीसमोर डोळे मिटले. त्या क्षणी त्याला पुन्हा तेच 3 शब्द आठवले, श्रद्धा, संयम, प्रयत्न. काही महिन्यात आदित्यच्या आयुष्यात खूप बदल झाला. त्याने आईचे गहाण ठेवलेले दागिने सोडवले. वडिलांना मजुरीचं काम कमी करायला सांगितलं. घरात पुन्हा हसू परतलं. एक दिवस त्याचा एक मित्र त्याला भेटायला आला. तोही नोकरीसाठी खूप दिवसांपासून भटकत होता. तो निराश झाला होता. त्याने आदित्यला विचारलं, तुझं नशीब इतकं कसं बदललं? आदित्य हसला. तो म्हणाला, माझं नशीब एका दिवसात बदललं नाही. बदलला तो माझा विचार. पूर्वी मी फक्त नोकरीच्या मागे धावत होतो, पण त्या दिवसानंतर मी स्वतःला घडवायला सुरुवात केली. रोज काहीतरी नवीन शिकलो, रोज प्रयत्न केले आणि प्रत्येक सकाळी स्वामींचं नाव घेत स्वतःला एक गोष्ट सांगितली, आज हार मानायची नाही. मित्रांनो, ही कथा एका चमत्काराची नाही. ही कथा श्रद्धा आणि कृतीची आहे. अनेक भक्तांना संकटाच्या काळात प्रार्थनेतून धीर, दिशा आणि नव्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. कदाचित स्वामींचा खरा संकेत म्हणजे तक्रार सोडून प्रयत्न सुरू ठेवणे. अपयशाला शाप न समजता तयारीचा काळ समजणे आणि प्रत्येक दिवस नव्या विश्वासाने जगणे. जर आज तुमच्याही आयुष्यात संघर्ष सुरू असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही अंधार कायमचा नसतो, कोणतंही अपयश अंतिम नसतं आणि श्रद्धा, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांची साथ कधीच वाया जात नाही.
जर ही कथा तुम्हाला प्रेरणादायी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा लिहा. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या प्रेरणादायी कथेसह. श्री स्वामी समर्थ.